लाईव्ह 24 तास। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटाने आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत तब्बल 1971 ठराव दाखल केले आहेत। जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून हे ठराव दाखल करण्यात आले असून गोकुळ निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी सध्या ठराव दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या प्रक्रियेदरम्यान मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील गटाने मोठ्या प्रमाणात ठराव दाखल करत आपली ताकद दाखवून दिली आहे। तालुकानिहाय ठराव संख्या अशी आहे: राधानगरी 384, कागल 284, करवीर 223, गडहिंग्लज 222, भुदरगड 213, चंदगड 165, शिरोळ 165, आजरा 152, हातकणंगले 67, पन्हाळा 50, शाहूवाडी 42, गगनबावडा 4, एकूण 1971 ठराव दाखल करून मुश्रीफ गटाने निवडणुकीपूर्वीच आपली संघटनात्मक ताकद दाखवली आहे। जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून कार्यकर्ते आणि संस्था प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। परंतु प्रत्येक पक्ष वेगवेगळी आपल्या शक्ती प्रदर्शन करणार आहे, म्हणून आज आम्ही हा प्रयत्न केलेला आहे। आता मी संख्या वाचून दाखवते तुम्हाला। मला ते 2000च्या वरती आपले ठराव असतील। पण महायुती म्हणून तुम्ही निवडणूक लढवणार आहात, असं असताना एकत्रितपणे महायुतीचे ठराव जमा करता आले असते, मात्र त्यांच्या पक्षाची वेगवेगळे ती करणार आहे। त्याला आपल्या जागा वाढवून घेण्यासाठी ते प्रयत्न करतायत। पण याच ठिकाणी सतेज पाटील यांनी देखील एक होर्डिंग लावलेलं आहे की आपण 5 वर्षांसाठी किती दूध दर वाढवून दिलेला आहे आणि गोकुळ टिकवण्यासाठी गेल्या वेळेला आम्ही आणि काँग्रेसचे पंजी पाटील आम्ही एकत्र सांगितले। आता त्याचे 3 घटक आम्ही एकत्र आहोत। एक राष्ट्रवादी अजित पवार गट, एक जनसुराज आणि एक शिवसेना शिंदे गट। आणि त्यामध्ये 5 वर्ष 2 वर्ष विश्वासाबाजी होते ते शिंदे गटाचे होते, 2 वर्ष अरुणराव डोंगरे होते ते राष्ट्रवादीचे होते, आणि 1 वर्ष माझा मुलगा नवीन मुश्रीफ हा राष्ट्रवादी होता। हे 5ही वर्ष शिंदे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत। त्यामुळे आमच्या काळामध्ये आम्ही 16 रुपये गाईला, म्हशीला 10 रुपये आणि ह्याला गाईला एवढा दुधाला दर दिलेला आहे। आणि फार मोठं 5 वर्षात अतिशय उत्कृष्ट काम म्हणजे मुंबईची विस्तारवाढ असेल, पुण्याची विस्तारवाढ असेल, करमाळ्यामध्ये विजेचा सोलरचा प्रकल्प असेल, सर्व उपपदार्थांची निर्मिती करण्यात असेल, आणि मग डिव्हिजनच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये संस्थेच्या टीव्ही ठेवण्याचं काम असेल। एक अतिशय ऐतिहासिक निर्णय आम्ही घेतलेला। जे काही मधल्या काळात तुमच्यासाठी एक मैत्रीचा आहात आणि सगळी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सगळं नाही, ठीक आहे, त्यांचे काय प्रयत्न आहे मला माहिती नाही, परंतु आज आपण युती म्हणून आपण पुढे जाणार आहोत। महायुतीच्या व्यतिरिक्त जे काही घटक आहेत, मग सत्यजित आबा असतील किंवा नंदाताई असतील, ते स्वतंत्रपणे आपला ठराव दाखल करतायत। नंदाताई आमच्या बाबुळकर आमच्याबरोबर आहे, त्याने आमचे लोक आज आपल्या त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचलाय का? ते नाही, ते आता जे स्वतंत्रपणे ठराव दाखल करणार आहेत आज त्यांच्यापर्यंत पक्की यादी होऊ दे। पक्की यादी झाल्यानंतर आपण राजेंद्र पाटील यड्रावकर आपल्यासोबत आहेत की शिवसेनेसोबत आहेत? नाही, राजेंद्र पाटील यड्रावकरांची जी मंडळी आणि आम्ही एकत्र असल्यामुळं सगळे मतदार आमच्याबरोबर आहेत। जे नेते स्वतंत्रपणे स्वतंत्रपणे ठराव दाखल करणार आहेत त्यांच्याशी संपर्क आज करणार महायुती सोडून आज बोलण्यासारखं नाही ते। आता मुख्यमंत्री महोदयाची चर्चा करून आपण ठरवू। महाविकास आघाडीचे दरम्यान काही ठराव आणि दूध संस्थांबाबतचा अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित आहे। दुसरीकडे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजश्री शाहू शेतकरी समविचारी आघाडीनेही निवडणुकीत आपली भूमिका स्पष्ट केली असून गोकुळ निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत जागा वाटपात पुढे कोणत्या गटाच्या पदरात किती जागा पडणार याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे। लाईव्ह 24 तास न्यूजसाठी समाधान म्हातुगडे। गोकुळ निवडणुकीच्या प्रत्येक अपडेट्ससाठी लाईव्ह 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी, दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी, निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची।